तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. तर बघा हे एक फूल आहे पिवळं आणि त्याच्यासोबत एक फळ आहे. तर हे बघा आम्ही लहानपणी आमच्या कपाळाला असं शिक्का द्यायचो, म्हणजे गोंधन उठल्यासारखं गंधात हे करून शेणा. तर आमच्या जुन्या आठवणी आहेत. तर ते कशा, तर मी आज मामाच्या गावी आलेलो आहे आम्ही सर्वजण, त्यामुळे आमच्या जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. तर माझी पूर्ण फॅमिली आम्ही आजोळे आलेलो आहे. आम्ही पहिले नेहमी दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळीच यायचो. तर बघा इथं लिंबूचं झाड आहे आणि भरपूर लिंबू आले. तर एका मामाच्या घरी चहा नाश्ता करून आम्ही दुसऱ्या मामांच्या घरी चाललेलो आहे. तर बघा हे जुन्यातील कणगी असं म्हटलं जातं. तर याच्यात धान्य भरपूर बसतं. बघा हे धान्य ठेवण्यासाठी उपयोगी आहे. बळत असतो त्याच्यापेक्षा ही छान आहे, त्यात भरपूर धान्य बसतं. तर हे भरपूर वर्षाचे आहे बघा कणगी. तर आम्ही मामाच्या घरापर्यंत पोचलेलं आहे. रानात घर आहे. तर सुरुवातीला बघा चिक्कूचं झाड आहे आणि भरपूर चिक्कू आले. तर आम्ही लहानपणी येत होतो, आजी होती त्यावेळेला आमची, म्हणजे आईची आई. तर त्यावेळेला पेरूची भरपूर झाडे होती, पण आता पेरूची नाही, त्याच्याऐवजी चिक्कूची झाडे आहेत. तर बघा इथं नारळाचं पण झाड छोटंसं आहे. तर इथं बघा भरपूर नारळ आलेत. तर आमच्या तिघींच्या पण जुन्या आठवणी ताज्या झाल्यात आणि खरंच खूप भारी वाटलं. फक्त आजी नव्हती आमच्यासोबत आणि माझी आजी खूप चांगली होती आणि खूप मायाळू होती. माझ्या आजीचं पहिलं म्हणजे खूप श्रीमंती होती. माझ्या आईचं लग्न झालं नव्हतं त्यावेळेला खूप श्रीमंती होती माझ्या आजीची, मामांच्या घरची तेव्हाच्या काळात. तर बघा मामाच्या घरासमोर भरपूर चिक्कूची आणि नारळाची, पपईची असं भरपूर झाडे आहेत आणि हिरवगार आहे सगळीकडे. आंब्याची पण झाडं आहेत. तर आंब्याला पण भरपूर आंबे येतात, पण आता सीझन नाही. तर आम्ही पोहोचलेलो आहे मामाच्या घरी. तर बाहेर कुत्रं होतं आणि जोरजोरात भुकत होतं. तर आम्ही मामींना आवाज देऊन बाहेर बोलवलं. त्यानंतर आलेलं आहे घरी. तर आम्ही घरात तिघी पण नाही गेलो बघा, का तर आमच्या जुन्या आठवणी होत्या म्हणून आम्ही बाहेरच फिरत होतो. तर इथं बोरीचं झाड आहे आणि पहिल्यांदा आम्ही बोर काढलेलं आहे काढून. तर कच्चीच बोर आहे, थोडं पिवळं झालेलं आहे. तर खरंच खूप भारी वाटलं, मला तर खूप आवडलं, म्हणजे जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तर आम्ही 5 जण बहिणी भावंड आहेत आणि दिवाळीच्या आणि उन्हाळ्या सुट्टीत आम्ही 5 जण पण सुट्टीसाठी दुसरीकडे कुणीकडे नाही जायचं, फक्त आजोळी यायचं. तर बघा इथं पपईच्या झाडाला पण पपई आलेली आहे. तर इथं भरपूर पपई आले बघा. एका छोट्याशा झाडाला 3 पपई आहेत. तर बघा हे एक फळ आहे. या फळाचं नाव काय माहीत नाही मला. ह्याच्यातून महादेवाची पिंड, म्हणजे बी आहेत ते महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे आहेत. तर हे कच्चं असल्यानंतर हिरवं असतं आणि पिकल्यानंतर लाल कलर येतो ह्या फळाला. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पिंडीचा आकार. तर आम्ही लहानपणी जनावराकडे गेल्यानंतर हे काढायचो, त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर श्रेयाला पण मला दाखवायचं होतं आणि प्राजूला, दोघींना पण दाखवायचं होतं म्हणून व्हिडिओ काढलेला आहे मी. तर हे फळ पिकल्यानंतर लाल कलरचं, तोंडलं कशी पिकतात तशा कलरचं लाल कलरचं होतं. तर व्हिडिओमध्ये बघा झूम करून दाखवते तुम्हाला. पिंडीचा आकार आहे बियांना. तर एका फळामध्ये भरपूर बिया असतात, दिसत असेल व्हिडिओमध्ये बघा. पिंडीचा आकार आहे एकदम जवळून. तर या वेलाचं नाव काय माहीत नाही तुम्हाला. मी वेल दाखवते आणि त्याचं पान पण दाखवते काढून. तर बोरीच्या झाडावरती हा वेल चढलेला आहे बघा. तर हा वेल आहे त्या फळाचा. तर एक पान तोडून दाखवते तुम्हाला. त्यानंतर बघा इथं गोकर्णीचा पण वेल आहे आणि त्याला पण छोटासाच वेल आहे, भरपूर फुले आली. तर बघा इथं उभं राहिलेलं आहे कुत्रं. असं फिरून 1 तासभर आम्ही बाहेरच फिरलेलो. त्यानंतर घरामध्ये गेलो. चहा नाश्ता झालेला आहे आमचा. छान असा गप्पा पण झाल्या. तर मामा मामी पण
आहेत फक्त आणि मामींच्या मुलींची लग्न झालेत. 2 मामा आहेत. एका मामाला 2 मुली आणि 2 मुलगे आणि दुसऱ्या मामाला 3 मुली आणि 1 मुलगा. तर लहानपणी सर्वजण आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे. आता सर्वांची लग्न झाले त्यामुळं कोणी नाही घरी, मामा मामी फक्त असतात. तर बघा आळूची पानं पण आहेत आणि छोटी छोटी इथं मंदिर आहेत बघा. तर माझ्या आईच्या वडिलांनी हे मंदिर बांधलेले आहेत. रानातील देव त्यांच्यासाठी, देवांच्यासाठी मंदिर बांधलेलं आहे हे. तर वळीने 4 मंदिर आहेत बघा. देवासाठी निवारा केलेला आहे. त्यानंतर मामीच्या घरात भरपूर लसूण आहे. तर त्यातील 2-4 पेंड्या भाच्यासाठी मामीने काढून दिलेत. त्यानंतर आम्ही माझ्या मावशीच्या गावी पण गेलतो. तर मावशीने पण लसूण दिलेला आहे. त्यामुळे आम्ही इथं थोडा आणि मावशीपाशी थोडासा लसूण घेतलेला आहे. तर बघा शेळीसाठी इथं तुराट्या बांधलेत का. तर या तुराट्या अशा बांधल्यानंतर त्याचा पाला शेळी खाऊन टाकते. भारी आहे ना. आम्ही लहानपणी असंच करायचो, आमच्या घरी शेळी होती तेव्हा. तर बघा हे बघितल्यानंतर पूर्ण जुन्या आठवणी ताज्या झालेत आणि आम्हा तिघींना पण भारी वाटलं. तर त्यानंतर आम्ही चिकू घेतले, चहा नाश्ता सर्व काही झालेलं आहे आणि आता आम्ही घरी निघालेलो. तर मामींचं चाललेलं आहे हळदी कुंकू लावायचं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय, टाटा.